आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अन्न भेसळ विरोधी विशेष मोहिमेत प्रशासनाने राहुरी आणि नेवासा तालुक्यात मोठी कारवाई करत संशयित अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत तब्बल 2,84,180 रुपये किमतीचे आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे। राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करण्यात आली। यावेळी शिवशक्ती ब्रँडच्या गुलकंद आणि अमेरिकन नट्स फ्लेवरच्या आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी घेण्यात आले। दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने 41,440 रुपये किमतीची 148 पॅकेट्स आईस्क्रीम जप्त केली। दरम्यान नेवासा तालुक्यातील कडूगल्ली परिसरातील संतोष किराणा स्टोअर्समधीलही तपासणी करण्यात आली। येथे SBG ब्रँडच्या रिफाइंड पामोलियन ऑइलचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला। संशयास्पद आढळलेल्या या साठ्यावर कारवाई करत प्रशासनाने तब्बल 2,42,740 रुपये किमतीचे 1,498 किलोहून अधिक खाद्यतेल जप्त केले। अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार आणि सह आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 आणि नियम 2011 अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। च्या महत्त्वाच्या या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार पाटील आणि सहाय्यक आयुक्त भोईटे यांनी सहभाग घेतला। जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू असून अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।